आपल्याशी निगडीत आहे, आपल्या सर्व समाजाशी निगडीत आहे. आणि अशा पुण्यामध्ये तुमचा हा श्रीमद भागवत रूपी कार्यक्रम चालू आहे. त्यात कीर्तनाची सेवा संतांनी हा अनुभव सांगितला. कोणता कोणता? संत म्हणतात नारायण महाराजांची भेट झाली देवकरांची आणि सांगितलं. कोणाचं वैभव सांगितलं? संदेह गमना जे देहूचे तुकाराम मोरोजीचे मुलगा आहे, वंशज आहे, सुपुत्र आहे, अशा असणारे नारायण महाराज आपल्या पित्याचं वैभव सांगतात, आपल्या वडिलांचं वैभव सांगतात आणि मनात दंग होतात. तो निरोबर आहे. मनात ज्या शंका होत्या, कुशंका होत्या त्याचा निरसन करतात. संदेह 3 अक्षरी शब्द आहे. जर याचा विग्रह आपण केला स अधिक देह असा होतो, बरोबर संदेह असा होतो. आणि हे बोलत असताना स नाम संशय. बापा उपमानात कसं होई आता संशय जाणं संशय घेतला, त्याच्या घराच्या घर पुढं जायला गेले बाप्पा. संशय देहावरचा घेतलेला संशय नाम संदेह. इथपर्यंत लक्षात आलं? ज्याने संशय घेतला, संशय हा विश्वास ज्याच्या ठिकाणी नाही, अविश्वासाचा ठराव पास करतो त्याला संशय असं म्हणतात. विश्वास असला पाहिजे. जर गृहाश्रम जर टिकवायचं असेल, व्यवस्थित टिकवायचं असेल तर पतीचा पत्नीवरचा विश्वास, मुलाचा आईवरचा विश्वास असायला पाहिजे. वडिलाचा मुलांवरचा विश्वास. एवढंच काय, ग्रामपंचायतचा सरपंचावरचा असलेला विश्वास. नाही तर मग 6 महिन्याचा अविश्वासाचा ठराव होते आणि उद्ध्वस्त होते ग्रामपंचायत, नाही का? आमदाराचा लोकांवर असलेला विश्वास, निवडून आणतील पैसे दिल्यावर. बर, लोकांचा विश्वास असतो काय काहीतरी सुधारणा करतील, आणि नाल्या बांधतील, रोड रस्ते दुरुस्त करतील, विश्वास असतो म्हणून निवडून आणतात, हो की नाही? पण कुठेतरी विनयभंग होतो त्या विश्वासाचा आणि ठाव राहत नाही. मग आपल्या मनामध्ये संदेह